नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत? अगदी बरोबर. मी राहुल आठरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास भाग 1. आपल्या घटकाचे नाव आहे आपलं भावनिक जग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला म्हणाले, कसे आहात तुम्ही? हो, अगदी बरोबर. मजेत? हा, आनंदी असणं म्हणजेच मजेत असणं होय. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी तुम्ही उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कृती करत असतात. या कृती करत असतानाचा घटनाक्रम तुम्ही मला सांगा बरं. हो, अगदी बरोबर. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कृती आपण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या कृती करत असताना आपण वेगवेगळ्या कृती करत असतो. या कृती करत असताना कधी आपल्याला आनंद होतो का रे? हो, शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी तुमच्या कामाचं कौतुक केल्यानंतर तुम्हाला आनंद होतो. कधी कधी दुःखही वाटतं. कधी शाळेत जाताना किंवा शाळेत असताना घरी असताना तुमची एखादी वस्तू हरवली तर तुम्हाला दुःखही वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा राग येतो का रे तुम्हाला? हा, अगदी बरोबर. एखाद्या तुमच्या मित्राने खोडी काढली की तुम्हाला तिचा खूप राग येतो. म्हणजे राग, आनंद, दुःख, द्वेष, मत्सर आणि आपण कधी कधी घाबरतो सुद्धा रे. कधी कधी आपल्याला चिंता वाटते, भीती वाटते. हे सर्व क्रिया करत असताना या सगळ्या आपल्या भावना व्यक्त करत असतो. कधी भीती वाटते, कधी आनंद होतो, कधी राग येतो, कधी दुःख होतं, कधी तुम्हाला मनातून आनंद वाटतो, कुणी शाबासकी दिली की तुम्हाला त्याचं हसू येतं. या सगळ्या भावना आपण व्यक्त करत असतो. हे सगळं भावनांशी जोडलेलं आपलं जग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या आपलं भावनिक जग हा जो पाठ आहे आपण पीपीटीच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण जाऊया पीपीटीच्या साहाय्याने आपलं भावनिक जग हा धडा आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ आर यू फीलिंग टुडे? मगाशी आपण बोलल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतो. सुरुवातीची जी भावना आहे आपली ती आहे हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी होणे. दुसरी भावना आहे आपली सॅड. सॅड म्हणजे दुःखी होतो आपण. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वेगवेगळ्या इमेजेस किंवा इमोजी आपण कुठेतरी पुस्तकात बघितले असतील किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता त्या ठिकाणी असतील, सार्वजनिक ठिकाणी अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे चिन्ह किंवा इमोजी आपण बघितलेले असतील. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, 3री 4थीच्या पुस्तकात सुद्धा अशा इमोजीस तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवातीची पहिली आहे हॅपी. हॅपी म्हणजे आनंद, आनंदी होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप छान म्हटलं, सरांनी सांगितलं, खूप छान अभ्यास केला, त्यावेळेस आपण हॅपी होतो. आता मला सांगा सॅड. सॅड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण दुःखी होतो. एखादी गोष्ट आपली हरवली, मनासारखी जमली नाही, आई आपल्याला बोलली की त्यावेळेस आपण दुःखी होतो. पुढे आहे अँग्री. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्राने एखाद्या गमतीने खोडी काढली की तुम्हाला त्याचा राग येतो, तुम्ही अँग्री होता. पुढे आहे वरीड. म्हणजेच तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटते. शाळेतून घरी जायला उशीर झाला की आपल्याला कधी घरी पोहोचेल कधी नाही याची सुद्धा आपल्याला काळजी वाटत असते. यानंतर आहे शाय, लाजाळूपणा. लाजाळूपणाची ही इमोजी आहे. आपण कधी कधी एखादी गोष्ट मागायला लाजतो किंवा नवीन पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर आपण लाजतो. हा, अगदी बरोबर ओळखलं. एक्साइड, खूपच एक्साइट झालेले आहेत. सर आता पुढे काय सांगणार आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची उत्सुकता तुमची एक्साइट मधून आपल्याला समजतं. यानंतर पुढे आहे सरप्राईज. एखाद्या रस्त्यात जाताना तुम्हाला 1 रुपयाचा कॉइन सापडला तर तुम्ही आश्चर्यचकित होता, सरप्राईज होता. एखादी गोष्ट तुम्हाला सापडली, हरवलेली असेल, सापडलेली असेल, कुणी तुम्हाला अचानकपणे काही गिफ्ट दिलं तर तुम्ही सरप्राईज होता. यानंतर आहे सिली.
कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला फसवते किंवा मूर्खात काढते, त्यावेळेस आपली भावना या प्रकारची असते. एमरेस्ट, ज्यावेळेस आपण एखाद्या परिस्थितीमध्ये गोंधळून जातो, भांबावून जातो, त्यावेळेस आपली परिस्थिती अशी असते. आता या समोरच्या चित्रामध्ये बघा बरं, तुमच्या वेगवेगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. आता जर तुम्हाला एखाद्याबद्दल राग आला असेल, चित्रात दिसत असेल तुम्हाला की एखादी व्यक्ती रागावलेली असेल, किंवा प्रगती पुस्तक पाहून तुम्हाला आता काळजी वाटते की आता आई आपल्याला काय ओरडेल, किंवा अभ्यास कसा करावा याची सुद्धा चिंता आपल्याला भासत असते. यानंतर चांगल्या कामाबद्दल आपलं जर कोणी कौतुक केलं तर आपण अभिनंदन केलं जातं आणि त्यावेळेस आपल्याला आनंदीपणाची भावना मनात तयार होते. या सर्व भावनांचं चित्र आपण या स्क्रीनवर पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या भावनांच्या सोबत आपण जगत असतो. आता माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. माणूस कधी रागावतो तर कधी कोणाला उदारपणे क्षमा पण करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली वस्तू किंवा कोणी घेतली परत दिली नाही तर तुम्हाला सुद्धा राग येतो, मला सुद्धा राग येतो. कधी कोणाला आपण त्याबद्दल उदारपणे क्षमा सुद्धा करतो. उदारपणे आपण त्याला म्हणतो जाऊ दे, त्याचं चुकलं असेल म्हणून आपण त्याला क्षमा करतो. कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, तर कधी कोणाबद्दल प्रेम सुद्धा आपल्याला वाटते. आपल्याला एखाद्याबद्दल प्रेम वाटते की ती व्यक्ती आपल्या नात्यातली नसेल तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला प्रेमाने बोलतो, प्रेमाने जवळ घेतो, त्यावेळी आपल्याला त्याबद्दल प्रेम वाटते. कधी फक्त स्वार्थीपणाने वागतो, कधी तो स्वार्थीपणाने वागतो, स्वतःपुरताच तो विचार करतो, आणि कधी तर माणूस हा इतरांच्या प्रसंगासाठी त्याग करायला सुद्धा तयार असतो. विद्यार्थी मित्रांनो, एखादा प्रसंग आहे का आपण एखाद्या व्यक्तीसाठी त्याग केलाय? कधी कधी आपण इतरांना मदत करायला सुद्धा पुढे सरसावत असतो. म्हणजेच या सगळ्या ज्या घटना आहेत त्या राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत. या सगळ्या भावनांशी आपण एकरूप झालेलो असतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता ह्या भावनांचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे तर आपण आदर्श आनंदी जीवन जगू शकू. या भावनांचा मेळ कसा घालावा? माणूस हा विचारक्षम असतो. कसा असतो? आपल्याला दुखावले की आपल्याला वाईट वाटते. आपण एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला दुखावले तर आपल्याला त्या ठिकाणी वाईट वाटते. ते स्वाभाविकच आहे. तुम्ही असेल, मी असेल, आपल्या कुटुंबातील आई असेल, वडील असेल, कुणालाही आपण जरी दुखावलं तर त्या व्यक्तीला वाईट वाटणं हे स्वाभाविकच आहे. पण किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला कळायला हवं. आई वडील आपल्याला ज्यावेळेस बोलतात, शिक्षक अभ्यास केला नाही तरी आपल्याला बोलतात, तर त्यावेळेस आपण किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला कळायला हवं. एखाद्याने चूक केली की आपल्याला राग येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळेत जाताना एखादा मोटारसायकलवरील व्यक्ती चुकीच्या दिशेने चालला तरी आपल्याला त्याचा राग येतो. पण किती रागवायचं याची मर्यादा सुद्धा आपल्याला कळायला हवी. एखादी गोष्ट हवीशी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी आपण किती हपापलेपणा करायचा हेही आपल्याला कळायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं एक मी उदाहरण सांगणार आहे. एखादी गोष्ट आपल्याला असं वाटतं ही खेळणी मला हवी, ती खेळणी खेळायला हवी, किंवा या वस्तू माझ्याकडे हव्यात, पण हा हपापलेपणा, हा हावरटपणा आपण किती करायचा हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. आता विचारीपणाने भावना आवरता येतात. जर आपण विचारीपणाने सर्व भावना समजावून घेतल्या तर आपल्याला ह्या भावना आवरता येतात आणि त्यावर आपल्याला संयम सुद्धा ठेवता येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यावर संयम ठेवायला हवा, नियंत्रण ठेवायला हवं. नाहीतर कधी कधी असं होतं विद्यार्थ्यांनो की आपल्या भावनांचा उद्रेक होतो आणि त्यातून काहीतरी विपरीत घटना सुद्धा घडू शकते. भावनांचा मेळ आपल्याला साधता आला पाहिजे आणि त्या योग्य रीतीने, योग्य प्रमाणात आपल्याला व्यक्त सुद्धा करता आल्या पाहिजे. आनंद सुद्धा तेवढाच व्यक्त करता आला पाहिजे आणि दुःख सुद्धा तेवढ्याच प्रमाणात व्यक्त व्हायला हवं. या सर्वांचा एकत्रित आपण जो मेळ घालतो त्याला आपण भावनिक समायोजन असे म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपण या सर्व भावनांचा मेळ कसा घालतो, या भावनांचा सर्व योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात व्यक्त होणे यालाच आपण भावनिक समायोजन असे म्हणतो. आता आपण चला काही प्रसंग समजावून घेऊया. या प्रसंगी तुम्ही काय कराल बघूया. मी आता सुरुवातीला प्रसंग वाचन करतो. रणजित आणि अभय यांच्यात पहिल्या बाकावर कोण बसणार यावरून वाद झाला. दोघेही खूप रागावलेले आहेत, एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या स्थितीत आहे. हा पहिला जो प्रसंग आहे हा आपल्या वर्गात सुद्धा घडलेला तुम्ही बघितलेला असेल. वर्गात सुद्धा दोन विद्यार्थी एकमेकांमध्ये एका बाकावर बसण्यावरून भांडणं करतात आणि दोघेही खूप रागावलेले आहेत. मग यावेळेस दप्तर फेकणं, मारामारी करणं, एकमेकांना बोलणं अशी परिस्थिती तयार होते. मग आता या प्रसंगी तुम्ही काय करणार सांगा बरं. हा, अगदी बरोबर सांगितलंय मुलांना तुम्ही की यावेळेस आपण त्या दोघांना पहिल्या बाकावर बसण्याच्या संदर्भात समजावून सांगणार आहोत. या दोघांना सुद्धा आपण पर्याय सुचवूयात. उद्या तो पहिल्या बाकावर बसेल आणि या दोघांना भांडणं करण्यापासून आपण रोखू शकतो. आता दुसरा प्रसंग आपण समजावून घेऊया. हेमंतला कबड्डीचा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो बुजरा आहे. त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटतो आहे. मग अशा प्रसंगात आपण काय करणार सांगा बरं. हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो लाजरा आहे, बुजरा आहे, तो धीटपणे बोलत नाही किंवा शिक्षकांना सांगण्याचा धीटपणा त्याच्याकडे नाही, डेअरिंग नाही. तर या प्रसंगात आपण काय करणार. आपण हेमंतला सांगूया, चल आपण दोघे सरांकडे जाऊयात, शिक्षकांकडे जाऊयात आणि आपण शिक्षकांना सांगूया, आपण धीटपणे सांगूया की सर, या हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तर आपण त्याला संघात घेऊया. पुढचा जो प्रसंग आहे बघा, आपण वाचूया. निशाच्या अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली. मग आता निशाने रेखाशी भांडण करायची का, तर नाही, अजिबात नाही. चुकून नेलेली आहे, ही गोष्ट मुद्दामून घडलेली नाही. तर आपण रेखाला समजावून सांगू शकतो की उद्या येताना, शाळेत येताना निशाची वही घेऊन ये. विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगामध्ये आपण कसं वागतो, आपण हा प्रसंगामध्ये भावनांचा मेळ कसा घालतो, यावर आपलं जीवन हे आदर्श ठरत असतं. चला तर मग आता पुढे जाऊया. भावनांचा उद्रेक झाला, सामाजिक त्याचा मेळ घालता नाही आला, भावनांचा मेळ घालता नाही आला, तर आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागते हे आपण पाहूया. आनंद आणि दुःख, याचप्रमाणे राग ही सुद्धा आपली एक भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कशाचा ना कशाचा तरी राग येत असतो. एखाद्या गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की, आपला अपमान झाला तरी सुद्धा आपल्याला राग येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सुद्धा जीवनामध्ये किंवा काल परवा घडलेल्या घटनांमध्ये तुम्हाला कधी राग आलेला आठवतोय का. हो, एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली की तुम्हाला सुद्धा राग येतो. मग एखाद्यावर अन्याय झाला, समाजात वावरत असताना एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी राग येत असतो. आणि मग हा राग वारंवार येत असेल किंवा तो अनावर होत असेल तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. समाजामध्ये आपण बघतो की बरेचशी माणसं, काही माणसं खूप रागीट असतात म्हणजे थोडं काही झालं की त्यांना राग येतो, ते लगेच संतापतात, ओरडतात, आरडाओरडा करतात, भांडणं करतात. याचा त्यांच्या शरीरावर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा त्याचे दुष्परिणाम होत असतात. आपण रागीट व हट्टी होतो, समंजस आणि सहकार्याची वृत्ती कमी होते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत जर राग आला की आपण एखाद्या गोष्टीबद्दल हट्टी होत असतो. मग आपण याबद्दल थोडंसं आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते. बघा, वारंवार राग येणाऱ्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होत असेल, त्याची निद्रानाश होत असेल, सतत त्याच्या मनात तेच विचार येत असतात, त्यामुळे त्याला निरुत्साह सुद्धा जाणवत असतो. आता आपण व्यक्ती म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून आपणही कधी परिपूर्ण नसतो. आपल्यामध्ये सुद्धा काही उणिवांची जाणीव असते आणि या उणिवा याची जाणीव आपल्याला असायला हवी. तर आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानाच्या अभ्यासात आपण तर खूपच जास्त रमतो, म्हणजे विज्ञानाचा अभ्यास आपल्याला खूप आवडतात, कविता खूप म्हणता येतात,
खूप छान प्रकारे आपण शाळेतल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतो. आपल्याला आपल्याला आपले मित्रमैत्रिणी सांगत असतात, म्हणत असतात. याचाच अर्थ आपण आपल्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि क्षमता या वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात तसे आपल्याला काय येत आहे, काय येत नाही हे समजू लागते. एखाद्या विषयात किंवा कलेत, एखादी कला असेल किंवा खेळात तर आपण अधिक तरबेज असतो, पण एखाद्या बाबतीत आपण तेवढी गती घेत नाही. आपल्या क्षमता, आपल्यातील उणीवाही माहीत असल्या पाहिजे. आपल्याला जशा आपल्या क्षमता माहिती असतात, मी ही गोष्ट खूप छान करू शकतो, पण माझ्या स्वभावातला हा एक दोष आहे किंवा ही माझ्यातली एक उणीव आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवं. आपले प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते. आणि म्हणजे एखादी गोष्ट माझ्यामध्ये उणीव असेल तर त्यावर काय प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे मला तिच्यावर मात करता येईल, खूप चांगलं वागता येईल, आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगता येईल. एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते आहे त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. मला एखादी गोष्ट येत नाही म्हणून आपल्याला जे येत आहे त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष सुद्धा करू नये. अशा प्रकारे आपण जर जीवन जगलो तर आपल्या भावनांचा आपल्याला मेळ घालता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वभाव हा आपल्या भावनांशी, विचारांशी जोडलेला असतो. आता आपण बऱ्याच वेळेस आपल्या घरी, परिसरामध्ये, शाळेमध्ये बऱ्याच जणांची चर्चा ऐकत असतो की त्याचा स्वभावच तसा आहे, त्याच्या स्वभावाला काही औषध नाही, त्याच्या स्वभावाला कोणीही समजावून घेत नाही, त्याचा स्वभावच तसा आहे. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिसरामध्ये किंवा आपल्या घरच्यांच्या बोलण्यातून सुद्धा हे आपण वाक्य बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल. मग आपल्याला स्वभाव बदलता येतो का, तर होय, याचं उत्तर आहे होय. आता हे कसा स्वभाव बदलायचा किंवा याच्यावर आपण काय करायला हवं हे आपण आता समजावून घेऊया. आपल्याला स्वभाव बदलता येतो. तुमच्या आई वडिलांना नक्की सांगा, तुम्ही जे म्हणता की नाही, शिक्षकांना सांगा की याचा आपल्याला स्वभाव बदलणं शक्य नाही, पण त्याचा स्वभाव आपल्याला बदलायचा कसा, आज आपण शिकणार आहोत. बघा, आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्णतः चांगला नसतो, पूर्णतः वाईट सुद्धा नसतो. आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्ण चांगला आहे. आपण असं म्हणू शकत नाही की या व्यक्तीचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि या व्यक्तीचा खूपच स्वभाव वाईट आहे. आपल्यापैकी कोणत्याच व्यक्तीचा स्वभाव पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. बघा, मग आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम आपण विचार करायला हवा. जे आपले मित्र आहेत, शाळेतले मित्र असतील, आपल्या परिसरातले मित्र असतील, आपल्या घराशेजारचे मित्र असतील किंवा तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये काही चांगले आहे का? एखादी गोष्ट मदत करण्याची एखाद्या मुलांमध्ये चांगली प्रवृत्ती असते किंवा एखाद्याच्या आनंदात सहभागी होणं, एखाद्याचा मत्सर न करणं, द्वेष न करणं ही सुद्धा त्याची चांगली गोष्ट आपण शिकतो का, किंवा आपण ही गोष्ट त्याचे चांगले गुण आपण घ्यायला हवेत, याचा आपण आता प्रथम विचार करायला हवा. उणीवा दूर करण्यासाठी आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. बघा, या ज्या उणीवा आहेत, समजा माझ्या स्वभावातील ज्या उणीवा आहेत त्या मी माझ्या सहकारी मित्रांकडून किंवा सहकार्यांकडून या समजावून घ्यायला पाहिजे की या उणीवा कशा दूर करता येतील. त्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत करावी लागणार आहे. आपल्याला चांगल्या क्षमतांबद्दलही बोलावे लागेल. आपल्यातील चांगल्या क्षमतांबद्दलही आपण बोललं पाहिजे आणि तसेच उणीवाबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चर्चा करत असताना सांगत असतो की याचा स्वभाव हा खूप चांगला आहे किंवा या व्यक्ती या विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थिनीमध्ये हे गुण खूप चांगले आहेत, पण की त्याची ही अशी एक गोष्ट आहे की तो आपल्याशी आता मैत्री तोडणार आहे. म्हणजे एखादी अशी त्याचा स्वभावातला दोष असेल की तो काय असेल, आपल्या मैत्रीला घातक असेल, समाजासाठी घातक ठरत असेल, मग आपण त्याच्याशी त्याची जी उणीव आहे, म्हणजे उणीवाची जी बाजू आहे तर ती बाजूची आपण त्याच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली तर ते आपल्याला फायद्याचे ठरत असते. बघा, यासाठी आपण एक उदाहरण समजावून घेऊया.
आपल्या स्वभावातील दोषांची उणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही असेल, मी असेल, सर्वांनीच आपण आजपासून आपण असं ठरवूया की माझ्या स्वभावातील जे दोष आहेत हे दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आता बघा, एक उदाहरण आपण समजावून घेऊया की हे उदाहरण कदाचित तुमच्या अनुभवातलं असेल, तुमच्या शाळेमध्ये घडलेलं असेल किंवा तुमच्या मित्र मंडळीमध्ये सुद्धा हे घडलेलं असेल। बघा, आता मैत्रिणींच्या घोळक्यात नेहा सर्वात जास्त बोलत असे। नेहा ही मुलगी तिच्या ज्यावेळेस मित्रमैत्रिणी जमले की ती सर्वात जास्त बोलायची, कुणालाच बोलायची संधी देत नव्हती। इतर मैत्रिणींना बोलण्याची संधीच मिळत नसल्यामुळे मैत्रीण तिला आता टाळू लागल्या। सगळेजण एकत्र जमले की नेहा जास्त बोलायची। नेहा म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील उदाहरणातील मुलीचं नाव आहे। मग इतर मैत्रिणी सगळ्या जमल्या की बाकीच्यांना ती बोलायची संधीच देत नव्हती। मग हे नेहाच्या लक्षात आलं आणि की तिने प्रथम काही दिवस बोलल्यावर संयम ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि बाकीच्यांना बोलायला संधी देत नव्हती म्हणून बाकीच्या मैत्रिणी तिला आता टाळू लागले। तिच्याशी बोलायचं नाही किंवा ती आल्यानंतर आपण या ठिकाणावरून निघून जायचं, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे तिला टाळू लागल्या। हे सुद्धा नेहाच्या लक्षात आलं की सुरुवातीला माझे मित्रमैत्रिणी जे माझ्याशी माझं ऐकून घेत होते, पण आता माझ्याजवळ काही कुणी थांबत नाही। तिने प्रथम काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले। तिच्या हे लक्षात आली, तिची उणीव तिच्या लक्षात आली। मग आपल्या सुद्धा स्वभावातील जी उणीव आहे ती सुद्धा आपल्या लक्षात यायला हवी। जास्त बोलत असेल तर मला थांबवा, आणि तिने सांगितलं जास्त बोलत असेल तर मला थांबवा। मी जर अनावधानाने माझ्या स्वभावाच्या सवयीप्रमाणे मी जर जास्त बोलत असेल तर तिने मला काय सांगितलं की मैत्रिणींना सांगितलं की मला थांबवत जा। हळूहळू नेहा इतरांचे बोलणे ऐकून घेऊ लागली। अरे वा, किती छान झालं बरं। आणि नेहा आता सगळे मित्रमैत्रिणी जमल्यानंतर हळूहळू बाकीची मुलं काय सांगतायत प्रत्येकाला बोलायची संधी त्यामुळे मिळायला लागली आणि नेहा इतरांचे बोलणे ऐकून घेऊ लागली आणि तिला आता आपला अति बडबडा स्वभाव बदलावा लागला। म्हणजे नेहाने हे मान्य केलं की माझा स्वभाव कसा आहे, अति बडबडा स्वभाव आहे, आणि तो आता हळूहळू काय झाला की बदलत गेला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भावनांचा समन्वय किंवा भावनिक मेळ आपल्याला साधता यायला हवा। मग तुम्हाला कधी कधी आनंद वाटतो, त्या आनंदावर पण नियंत्रण मिळवायला हवंय। कधी दुःख, राग, द्वेष, मत्सर अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपण आपले विचार व्यक्त होत असताना ज्या भावना आपण व्यक्त करतो या सर्वांचा भावनिक मेळ साधायला आपण शिकलो आहोत। आपण काय शिकलो? भावना व्यक्त केल्याच पाहिजे, लाजायचं नाही। आजपासून आपण सर्वांनी ठरवायचं, बरोबर? आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत। विचार आणि भावनांचा योग्य मेळ आता घालता आला पाहिजे। विचार आणि भावनांचा आपल्याला योग्य मेळ घालता आला पाहिजे। त्याचबरोबर अति राग सुद्धा येऊन जमणार नाही, रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांना, कधी एकमेकांची चेष्टा मस्करी केली की एखाद्या मुलाला मुलीला खूप राग येतो आणि त्या रागाचं रूपांतर एखाद्या विध्वंसक घटनेत सुद्धा घडलेलं आहे। मग आपण आता काय केलं पाहिजे? रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अन्यथा त्यांचे अनेक शारीरिक आणि मानसिक असे दुष्परिणाम होतात। मग या अचानक खूप राग आला, एखाद्या व्यक्तीला खूप राग आला, मुलाला राग आला, तर त्याचं शारीरिक आणि मानसिक सुद्धा दुष्परिणाम होतात। या दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपण आपल्या सर्वात अगोदर रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। काल मी माझ्या मित्रांसोबत बसलो होतो, मला माझ्या एका मित्राने सांगितलं एक युक्ती, खूप राग आला की आपण स्वतःला समजतं की मला या समोरच्या व्यक्तीच्या चुकीबद्दल किंवा त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल, अपराधाबद्दल खूप राग येतो। मग मी काय करायचं तर माझ्या मनात अंक मोजायचे, उलटे अंक मोजायचे, 10, 9। खूप राग आला की त्याला काही बोलायचं नाही, मनातल्या मनात 10, 9, 8 असे 1 पर्यंत अंक मोजत जायचं की म्हणजे माझा राग हळूहळू हळूहळू कमी होईल, माझ्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणार नाही। यानंतर आपल्यातील क्षमता बरोबर उणीवांचीही जाणीव असली पाहिजे। मला एखादी गोष्ट खूप छान जमते, पण ही या गोष्टीची माझी उणीव आहे, ही उणीव स्वतःची स्वतःला समजत असते। मग ही माझी जी उणीव आहे ही गोष्ट सुद्धा आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे।
आपल्या स्वभावातील उणीवा आणि प्रयत्नांनी बदलता येतात. आपल्या स्वभावातील उणीवा आणि प्रयत्नांनी आपल्याला बदलता येतात. बघा मगाशी आपण जे नेहाचं उदाहरण शिकलो, आपल्या स्वभावामध्ये जर एखादी उणीव राहिली असेल तर हळूहळू प्रयत्न करून आपल्या मित्रमैत्रिणींना आपण याच्याशी मनमोकळेपणाने सांगितलं पाहिजे की माझ्या स्वभावामध्ये एखादी जर उणीव असेल तर तुम्ही मला ती सांगा. हळूहळू मी त्यामध्ये सुधारणा करल आणि प्रयत्न करून ती स्वभावातील उणीव काय होणार आहे आपण आपण ती स्वभावातील उणीव प्रयत्नांनी बदलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भावनांचा मेळ कसा घालायचा, भावनांना आवर कसा घालायचा, स्वभाव आपला जो आहे तर एखादा स्वभाव असेल तर तो कसा बदलायचा, तर याबद्दल आज आपण खूप काही शिकलो आहोत. आता जाता जाता मी आज तुम्हाला एक स्वाध्याय देऊन जाणार आहे. हा स्वाध्याय कसा आहे, तुमचा स्वभाव कसा आहे याबद्दल आपण एक कार्ड बनवणार आहोत. एक कार्ड तुम्ही तयार करायचे. सुरुवातीला मला राग येतो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा या उपक्रम कृतीचा स्वाध्याय पान क्रमांक 87 वर दिलेला आहे. यामध्ये मला खूप राग येतो, मला आनंद झाल्यावर अनावर होतं. त्याचबरोबर यामध्ये दिलेलं जे कार्ड आहे हे आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने भरून ठेवायचं आहे. तर आज आपण भावनांना आवर कसा घालायचा, भावनिक मेळ कसा घालायचा आणि आपलं हे भावनिक जग आहे, आपल्या ज्या उणीवा आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्याद्वारे आपण आनंदी जीवन जगलं पाहिजे. धन्यवाद. रेज युअर हँड. रेज युअर हँड. मुरबाड शाळेतील विद्यार्थी रेज युअर हँड. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, रेज युअर हँड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसे आहात तुम्ही? आनंदी? तुमच्या शिक्षकांना बोलवा बरं विद्यार्थी मित्रांनो आणि माईक हातात घ्या तुम्ही. मुरबाड शाळा, हॅलो. रेज युअर हँड. माईक हातात घ्या बरं मुलांनो तुम्ही. मेसनखेड शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना नमस्कार. नमस्कार. नलवडपाडा शाळेचे विद्यार्थी रेज युअर हँड. होय, हॅलो. माईक हातात घ्या मुलांना, तुमचा माईक हातात घ्या. चला आपण संवाद साधूयात, आपण बोलूयात. दत्तार्थी शाळेचे विद्यार्थी माईक हातात घ्या तुमचा आणि ऑन करा, माईक ऑन करा. दत्तार्थी शाळेतील शिक्षक कृपया माईक हातात घ्या, विद्यार्थ्यांकडे देऊयात आपण.